बऱ्याचदा बाहेरचं काहीतरी फ्रस्ट्रेशन आपण घेऊन घरात येतो आणि तो राग बायकोवरती काढतो, नवऱ्यावरती काढतो, त्याच्यामुळे भांडणं होतात. काही अंशी हेही खरं आहे. अलीकडे राग आणि चिडचिड याच्यामुळे नातं संपतं. बऱ्याच वेळा तुम्हाला वारंवार दुखावलं जाते हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपण आपोआप तिथून काढता पाय काढतो. बऱ्याचदा मी बिझी आहे, मी व्यस्त आहे, माझं काम आहे, माझं हे आहे ते आहे अशी जी कारणं दिली जातात त्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा येतो. बऱ्याच वेळा हे पण खरं आहे, कारण दुराव्याचं कारणच मुळात अविश्वास आहे. अगदी बरोबर. नात्याला गैरसमज पोखरतो. गैरसमज पोखरतो नाही, नष्ट पण करतो. नातच नष्ट करतो आणि डिवोर्स वाढतात. लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने चीड निर्माण करतो. टॉक्सिक रिलेशन म्हणजे नेमकं काय? पुरुषत्व दाखवत असतं ना की जास्त माझ्या अंडर जग हे कमी केलं पाहिजे, स्त्रीला बायकोला समानतेची वागणूक दिली पाहिजे. बऱ्याच वेळा तो कमी समजतो त्याला. नवरा बायको असून एकत्र राहायचं नाही अशी एक बोंब असते अलीकडे. अयोग्य. नवरा बायको एकत्र तर पाहिजेत, पण आई वडील सुद्धा एकत्र पाहिजे. स्त्रियांपेक्षा पुरुषांना शारीरिक संबंधांची गरज जास्त असते. अजिबात नाही वाटत मला. पुरुषाला संबंधाची गरज जास्त असते. समोरचा व्यक्ती खरंच माझ्यावरती प्रेम करतो हे कसं ओळखायचं? हे सगळ्यात अवघड आहे, न सुटलेलं कुठे आहे. कारण प्रेम ही संकल्पना आज कन्व्हर्ट झाली वासनेमध्ये. खरं प्रेम दुर्मिळ होत चाललंय. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून आपण माध्यमांमध्ये, न्यूजपेपरमध्ये आणि TV मीडियामध्ये सुद्धा एक प्रकारच्या बातम्या सातत्याने बघतो आणि त्या बातम्या असतात अनैतिक संबंधांमधून नवऱ्याची केली जाणारी हत्या. आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये असं सुद्धा म्हटलेलो आहोत की हा एक प्रकारचा दुर्दैवानं ट्रेंड सेट झाला. आता ट्रेंड का म्हणावा लागतोय, कारण रोज अशा बातम्या येतात. अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर सोनम रघुवंशी, तिने तिच्या घरच्यांना सांगितलेलं होतं की मला या मुलाशी लग्न नाही करायचं, मात्र तरी सुद्धा घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं आणि लग्नानंतर ज्या वेळेस ती तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनला निघून गेली त्यावेळी मात्र तिनं तिच्याच प्रियकराच्या साथीनं नवऱ्याचा काटा काढला. हे एक उदाहरण मी सांगतेय. पुणे जिल्ह्यातलं मागच्याच काही महिन्यांपूर्वी गाजलेलं जे सरपंच वाघ होते योगेश टिळेकर यांचे मामा, त्यांचं सुद्धा असंच झालं. या ज्या काही घटना आपण अलीकडे पाहतोय याला नेमकी कारणं काय आहेत? गेल्या दिवसेंदिवस अनैतिक संबंधांच्या घटना का वाढत आहेत? कारण पूर्वी असं नसायचं. पूर्वी फार कमी, म्हणजे कदाचित नाहीच्या बरोबरच अशा केसेस आपल्याला ऐकायला मिळायच्या. आता तुम्ही म्हणाल TV मीडिया आहे किंवा YouTube चॅनल्स आहेत याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात, पण तसं नाहीये. जर अभ्यास केला तर या घटनांची संख्या त्या काळी फार कमी होती, मात्र आता ती संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असा रिसर्च सांगतो. आता याची कारणं काय आहेत? अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये नेमकी वाढ का होतीये? सेक्शुअल हॅरॅसमेंट सुद्धा बऱ्याच प्रकारे केली जाते किंवा एक सेक्स एज्युकेशन हे लहान मुलांना कशा पद्धतीने गरजेचं आहे या सगळ्याच विषयांना आणि गुन्हेगारी सुद्धा, कारण ज्या पद्धतीनं अनैतिक संबंध आणि त्यानंतर त्याचा कुठेतरी कनेक्ट हा गुन्हेगारीशी येतो, त्यामुळेच सेक्स एज्युकेशन आणि गुन्हेगारी या दोन्ही विषयांना जोडून आपली आजची चर्चा असणार आहे. आणि या चर्चेत सहभागी झालेले आहेत रमेश शेलार, जे मूळचे शिरूरचे आहेत, आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फुल टाइम युट्यूबर आणि पार्ट टाइम शेतकरी. शेती सुद्धा करतात आणि युट्यूब सुद्धा चालवतात. युट्यूबमध्ये काय तर जी चर्चा असते त्या सगळ्या, म्हणजे सामाजिक असेल इतर सगळ्या विषयांना ते हात घालतात आणि त्यांच्या युट्यूब चॅनलवरती ते बोलत असतात, प्रेक्षकांशी संवाद साधत असतात. पूर्ण ग्रामीण लहेजा, म्हणजे अगदीच आपला काका मामा आजोबा आपल्याशी गप्पा मारतोय अशा प्रकारचं त्यांचं बोलणं आहे. आणि मला खरंच खूप भारी वाटतंय असं त्यांच्या समोर बसून, कारण स्टुडिओत बसलोय पण कुठल्याही पद्धतीने स्टुडिओ वाटत नाहीये, कारण तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात. आज मला खऱ्या अर्थानं असं सांगायला आवडेल की काका मामा यांच्याशी मी चर्चा करतेय, बोलतीये, गप्पा मारतीये. मला जाणून घ्यायचं हे काय आहे. मी तुमचा अभ्यास केला, चॅनल पाहिलं, इतक्या सगळ्या विषयांना तुम्ही हात घालता. मला सांगा, शिरूर सारख्या ठिकाणाहून तुम्ही येता, पुणे जिल्ह्यातलं शिरूर तालुका आहे, आजूबाजूला ग्रामीण भागच आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा विषयांना हात घालायचं ठरवलं त्यावेळेस तुमच्या डोक्यात साधा विचार नाही आला की यार भावकी काय म्हणन बरं आपल्याला? कारण साधा विचार येतो ना आजकाल, कुठलाही व्यक्ती अशा विषयांना हात घालणार म्हटलं की अरे बापरे, भावकी काय म्हणायच्यात, आपल्याला भावकी नावं ठेवणं असं काय बोलायला लागलं. तुमच्या डोक्यात कधी असा विचार नाही का आला? त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त विचार आला. खरं सांगा तुम्हाला, भावकी, समाज, गावकरी, शेजारी ह्यांची जी वागण्याची पद्धत आहे ना, कुठलंही गाव असू द्या, कुठेही जा पळसाला पानं तीनच आहेत.
ह्यांच्या वागण्याची पद्धत ह्याचा डीपमध्ये अभ्यास केला मी. 2025 चाललं आहे आता. मी ज्यावेळेस संपूर्ण विचार करून आत उतरलो ह्या क्षेत्रात, ध्यानात ठेवा मी ऑलरेडी 2050 जगतो आहे आज. मेंटली मी जगतो आहे. आत्ता तुम्ही असा तुम्हाला ह्याचं वाईट वाटलं, भावाला वाईट वाटते, बहीण हिस्सा मागते, बापाला वाईट वाटते, पोरगी पळून गेली. तुम्हाला सांगतो 2050ला हे सगळे असे जुने ऑड विषय होणार आहेत. हां ते काय 2050ला कसं असेल ते जगतो आहे. त्यामुळे मी अजून म्हणजे माझ्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो की सगळ्यात जवळचा मित्र, सगळ्यात जे तुमचं पासबुक आहे, हां पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, अनैतिक मार्गाने नको, किंवा वाईट मार्गाने कमावलं तर त्याचं नियती आहे वाटून होण्याशिवाय राहणार नाही, असा विषय. नेमका तुमचा प्रश्न आता घरच्यांचा समाजाचा होता. माझं वाचन फार झाले, म्हणजे 10वी शिकलो, 10वी नापास झालो गणित इंग्रजी, पण 10वी नंतर 13,500 पुस्तकं, लायब्रऱ्या, वर्तमानपत्र, प्रवास वर्णनं, ते तर जाऊन द्या. व्यक्तीमध्ये तुम्ही पिकासो सांगा, तुम्ही आपला जे क्रांतिकारक लढे होते हिटलर वगैरे, मुसोलिनी सांगा, तुम्ही काही सांगा, मला ठराविक गोष्टी माहिती आहेत किंवा कोण कसं आहे, कोण कसं. स्टॅलिन, ही जी लोकं आहेत ना, ही गावबीव माझ्या दृष्टीने लई किरकोळ, ह्यांची मानसिकता मी ओळखली गावातली. काही आमच्या गावात एक पुढं आता बावकीचा विषय झाला. एक माणूस असा आहे की त्याचे म्हणजे लहानपणापासून आम्ही बघत आलो, 4-5 ठिकाणी अनैतिक संबंध आहेत, पण त्या माणसाला फार स्थान आहे गावात, लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचं ती कपडे बागड्यावानी ती आलं म्हणजे लोक त्याला काय म्हणत नाहीत तोंडाव. लोक फक्त ना मग राजाला पण लोक मागाशिवाय देतो. बरोबर. हां त्याच्यात माझी जडणघडण अशी की आमचं म्हातारं म्हणजे वडील लय कडाक म्हणजे चापकाशिवाय मारहाण नाही. हां मी अभ्यास सोडून दिला ते कारणामुळे दिलं खरं. मारहाण जास्त ही मी वेगळं त्यावेळेस. पण मला लय भारी काय वाटायचं माहिती आहे का, ते चांदोबा म्हणून पुस्तक, तुम्हाला आता नवीन पिढीला कळायचं नाही, चांदोबा म्हणून पुस्तक होतं. सगळं हे आलेप्ल्याला बघितले का तुम्ही टी व्हीच्या मालिका, सगळ्यात जास्त टी व्ही बघलेला माणूस, सगळ्यात जास्त वाईट नाद केलेला माणूस पण मी. हां पण मला ते काय जाणवायचं, मला मारलं मग ते दुखायचं हातपाय, आणि म्हातारची मारण्याची पद्धती वेगळी होती. ते हाताने नव्हतं मारत असं, ते शिकून उचलायचं तिकडे फेकायचं, तिकडून उचलायचं ती फुटबॉलसारखं, मग ते कधी कधी हाडका बिडकायला लागायचं. त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी आता आम्ही हा सांगतोय कधी 9वी 10वीचा काळ, साधारण मी 9वी 10वीत होतो तेव्हा, त्या काळ 90-91. हां का ती इंदिरा गांधींची हत्या झाली तो पिरियड सगळा मला कळतो काळ सगळं. हो आमच्या गावात काळी शाळा होती, तर टी व्ही होता, तिथं ते सगळं गाव बसलं होतं. बाबा सध्यांचे कार्यक्रम, इंदिरा गांधी वारले ते सगळं माहिती आहे मला. हो सगळं आठवतं. काय सीन होता तो? म्हणजे माणसं का आत्ताची एवढी नव्हती, लय माणसं कमी होती बरं का. पहिली ते डांबरी बिंबरी काय बघायला मिळत नव्हता, सारखे चिन्ह असायची त्या काळात. आता तर डिजिटल प्रचार नव्हता का नव्हता, पण एक गोष्ट होती, सारे त्या काळात नेते इमानदार होते. हां ते आत्तासारखा नव्हता प्रकार. आता म्हणजे कोणाला शोधावं लागतं आहे का बाबा कोण इमानदार. आपण विषयापासून बरं खोडतोय असं मला वाटतंय, की परत मुद्द्यावर येतो. हे माझी सवय येत असली, मी असं मोकळं डकळं बोलतो थोडा, आणि ती शुद्ध बिद्ध आपल्याला काही जमत नाही, आपलं आहे ती. हां पण तुम्ही कुठल्याही विषयावर डीपमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगन. दुसरी गोष्ट ही पुढऱ्याला सगळी मानतात, ह्यांची मानसिकता लक्षात घेतली. आमचे वडील खून केला नाही, पण त्यातले सहभागी होते ते, म्हणजे एक प्रकरणामध्ये डॅशिंग होते, जुना पैलवान ही ती. त्यांच्यामुळे त्यांची ती दहशत होती की समोरच्यांना वाटायचं की हा माणूस आपल्याला ह्याला आडवे मारले की हा आपल्याला संपवेन. त्या काळात ते आजारी पडून ते वारल्यानंतर त्या चुलतेवील त्यांनी ती जमिनी त्यांची नसताना त्यांनी तिथं आक्रमण केलं. म्हणजे ह्यातून ज्यांना स्वतःला माणसं, मी कुणासाठी ह्यांची इज्जत का ठेवायची, किंवा गावकरी असतील, एखादी घटना घडली तर लोक घाबरतात. ती सिटी परिस्थिती 30 गावामध्ये सुद्धा आहे. लोक पोलीस यंत्रणेला घाबरतात. लोकांची मानसिकता जाणून घेतली काय त्याच्यामुळं. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं हा जो विषय आहे, हा विषय निवडण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. आपल्याकडं एक टॅबू समजला जातो. आज मोठा माणूस असून द्या, लहान मुलं असून द्या, ह्या लहान मुलाला, मुलगी असो मुलगा असो, तिचे आईवडील सांगतात ए या ठिकाणी हात लावायचा नाही.
ते लहान मुलगा जर दिव्याजवळ गेला किंवा चहाचं पातेलं, आई सांगते एक हात लावून बाजल, त्याला तिथून आधी बाजल समजा, किंवा पण त्याला कळतं की इथं गरम होतं, इथं हात लावायचा नाही, तसं ही जागा इथं हात लावायचा नाही, पण ती त्याच्या माइंडमध्ये सेट होतं. कुणी काही जन्मजात हे नाही, आपण सर्वसामान्य माणसं आहे, सेट होतं. पण त्याबरोबर त्या लिंग आपल्या स्वतःच्या लिंगाबद्दलची त्याची उत्सुकता पण वाढत जाते प्रत्येक माणसाची, की बा हे नेमकं काय आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की तो त्यानंतर प्राथमिक शाळेत जातो, तो मुलगा असो मुलगी असो, तो नंतर हायस्कूलला जातो, तोपर्यंत त्याला त्याबद्दलची परिपूर्ण माहितीच मिळत नाही. आजूबाजूचे मित्र परिवार ते, पण विषय असा की ते म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे, ते तेव्हा बोलायचं नाही. आणि बोलणार काय पुढच्याला पण त्यातली माहिती पाहिजे ना. हां, ह्याचा परिणाम इतका म्हणजे वाईट झाला. आणि मला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की आपल्या इथलचा कायदा, आत्ताची सिस्टीम ही सुद्धा पोषक आहे ह्या गोष्टी होण्याला, म्हणजे मर्डर किंवा अनैतिक संबंध वाढण्याला. आत्ता जे वाढलेत ना सिस्टीम, ह्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारण आपण जर शोधलं तर 100% मला स्वतःला असं वाटतं की लहान मुलांना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता तुम्ही मी चटा बोलतो, तुम्ही बोलतच नाही, बोलो का मी तसं की कसं होतं, मला ती सवय लागली तर सुरू झालं. हां, लैंगिक संबंध वाढत का चाललेत आपल्याकडे. हां, आता बघा 2025 साल चाललंय, विषय इतका सोपा आहे पण हा लोकांना माहीत नाही. आणि मला विशेष करून विशेष बारीचा आभार मानायचे की माझं मत किंवा जे समाजाचा जे व्हायला पाहिजे त्याचं एक प्लॅटफॉर्म तुम्ही मला दिला आज. असा विषय तुम्ही मला काही दिलं नाही, मी काही घेतलं नाही, लक्षात घ्या, असा काही विषय नाही. पण ही काळाची गरज आहे. बऱ्याच लोकांना एवढं तुम्हालाही माहीत नसेल की समजा आत्ताचा जर चाललं आहे की बाबा त्या महिलेनी 2 सोन्यासारखी पोरं असताना प्रियकराच्या मदतीने त्या हत्या केली नवऱ्याची. हां, विषय असा आहे, टॅबू तर आहेच त्या व्यक्तीला, पण तो कॉलेजला गेला की त्याचं जग अजून थोडं विस्तीर्ण होतं. ते विस्तीर्ण वगैरे काय होत नाही. कॉलेजला गेल्यावर मुलगा असून द्या, मुलगी स्वतःला फार अशी चित्राने समजायला लागते, असं नसतं अजिबात. आणि मुलाला वाटतं मी आता असं चंद्रशेखर आझाद असं नाही कोणाला वाटतं, त्यांना असा डॉनचे नाव आहे त्यात, मी म्हणजे दाऊद इब्राहिम एक गुन्हेगारी असं. विषय सांगतो तुम्हाला, हे काय होतं, हा सगळा हार्मोन्स लोचे आहे, हा सगळा केमिकल लोचा. हा काय आहे तुम्हाला सांगतो. स्त्रीचा वेगळा विषय, पुरुषाचा वेगळा आहे. स्त्रीच्या मेंदूमध्ये 4 हार्मोन्स हे हॅपी हार्मोन्स म्हणून समजले जातात. 3 हार्मोन्स हे म्हणजे थोडंसं लैंगिक सेक्स रिलेटेड किंवा लैंगिकतेच्या दृष्टीने उत्तेजना देणारे असे समजतात, पण ते निगेटिव्ह असतात. बॅलन्सिंग कोण करतं आहे? तुमचा आहार. प्रत्येक जगातला प्रत्येक माणूस हा तुम्हाला माहिती, माणूस म्हणजे प्राणीच आहे, फक्त तो अतिबुद्धिमान आहे. हा, आणि अतिबुद्धिमान आहे, त्यांनी सगळ्याला कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. पण स्वतःचा नाश कसा करतो बघा. 4 हार्मोन्स हॅपी हार्मोन्स आहेत. ह्या हार्मोन्सला हे 4 ज्या नवऱ्याला कळतील त्याची बायको, तुम्हाला सांगतो, नवरा जेवल्याशिवाय जेवणार नाही इतकं जीव लावेल नवऱ्याला. हॅपी हार्मोन्स सांभाळणं ही त्या पतीची जबाबदारी आहे. मित्राच्या बरोबर एक क्वार्टर येऊन तिला शेवी देणं ही तुझी जबाबदारी नाही. आणि 3 हार्मोनचे निगेटिव्ह आहेत, त्याच्या कंट्रोल त्या माऊलीने जर ठेवला तर प्रत्येक कुणी मारणार नाही, काय नाही. आणि आहार नियंत्रित करतो. आहार कसा करतो? ऑक्सिटोसिन हा जो घटक आहे, आता ऑक्सिटोसिन संप्रेरकापैकी एका संप्रेरकाचं नाव आहे, डोपामाइन एक नाव आहे, सिरोटोनिन म्हणून नाव आहे. हे हॅपी हार्मोन झाले समजा. आता तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल, तुम्ही आत्ता एक व्यवसायाचा भाग म्हणून माझ्यासमोर बसल्या, माझी मुलाखत घेत आहे, पण तुमचा आत्मा तुम्ही स्वतः म्हणून एक वेगळे आहेत. त्यात तुम्ही कधी असता? घरी गेल्यानंतर, रिलॅक्स असल्यानंतर, किंवा आपल्या कुणाचं देणे, आपल्या लाईट बिल भरणे, आपला खर्च आहे, आपला पगार कधी होईल, हे स्वतःच एक मन असतं. आणि माणूस स्वतःच्या मनाशी जितका प्रामाणिक असतो तो कधीच नाही. त्यामुळे कायम म्हणतो महिलांच्या बाबतीत की पुढं उभं राहून जर भांग पाडायला जर थांबला आणि स्वतःचं सौंदर्य तुम्ही जर शोधायला लागला तिथं, तर लक्षात ठेवा तुम्हाला स्वतःची कधी लाज नाही वाटली पाहिजे. कारण काय वाईट केलं तुमच्या आत्म्याला माहिती आहे, काय चांगले केलं तुमच्या आत्म्याला माहिती आहे. स्वतःबद्दल अभिमान वाटला पाहिजे, असा विषय. हा, म्हणजे आता हे सांगतो, मग ती हा झाला केमिकल लॉचा तुम्हाला सांगितला. लैंगिक शिक्षणात हा भाग दड्यात गरजेचा आहे. नुसतं
ते फोर प्लेन इंटरफोर्सन आफ्टर प्ले हे गरजेचं नाही आहे. ही लोकांनी लैंगिकता किंवा हे कुठून घेतलं. आता जीवनात आहे बाबा तुम्हाला तुमची माझी सगळ्या विश्वाची निर्मिती या वासनेपासून आहे. हे कमी ह्याचं चित्र नाही. आता व्यवसाय बऱ्याच ठिकाणी चालला जातो नैतिक अनैतिक मार्गाने. हा व्यवसाय लाखो साल पुराणा आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रातच काय होते मला कसं बाहेर ही हिंदी बिंदी बोलणारे आपल्या विषयाला हुशार आहेत बरं का. तिथं तुम्ही यूट्यूब चेक करून बघा. ते हिंदीमध्ये बोलणारे ते पुरी आहेत ना तुमच्यासारख्या, त्या इतक्या डीप नॉलेज परफेक्ट हिंदीमध्ये बोलणार. तिथाची लोक ऐकणार. भाऊ मला असं वाटतं चायला आपला मराठी माणूस मागं पडतो काय कुठं. आणि एक काळ असतं तुम्हाला पण माहिती आहे आपण फार आटकेपर्यंत झेंडे लावलेली माणसं आहे. ही मराठी माणसाच्या मळवले लोक उठल्या तुम्हाला खरं सांगतो. फक्त ह्याच्यात काय करायचं, हा अभ्यासक्रमाचा भाग पाहिजे. लैंगिक शिक्षण हे मुलांना कळलं पाहिजे. बरं ते नंतर गेला. आता तुम्हाला मेन प्रश्न उत्तर देतो. ही एक बाई नवऱ्याची हत्या का करते आज, बरोबर. हां त्याला मुळात संबंध कळायच लागतात. माध्यम टी व्हीचं आपलं मोबाईलचं. आता टी व्ही बुडालाच. पहिल्या काळात तर नव्हतंच काय. पुस्तक बिस्तक होता मायापुरी वाचणारा जुना काळ होता. ती लोक मरून गेली नाही अर्धी. हां मीना कुमारी त्यावेळेच्या ही काळ कसा बदलतोय बघा. हां आता म्हणजे अशी नटी उतरती की ती कापडच नसतात. बघावं लागतं कापड आहे का नाही भाऊ तिला घातलेलं. मग हे चेंजिंग झालंच ना. आपण मग काळाचा मामा काय म्हणा हे तुमचं लहानपण तुम्हाला हे शिकवलेलं नव्हतं. मला काय माझ्या लक्षात आलं तुमच्या 2000 नंतर जन्मलेली पिढी फरक आहे. यांना मिळणारा प्रत्येक आहार हा डुप्लिकेट आहे. आज त्या लहान मुलांचे वडील जेव्हा शेंगदाणा तेलाचा डबा आणतात तर त्याचा जर किलोचा रेट काढला तर तो 150 रुपये 160 रुपये 70 रुपये किलोने आणतात बसतं तुम्हाला तेल. मग शेंगदाणा तेल आहे का ते. तुम्ही शेंगदाणा तेल तयार करायचं म्हणलं तर 1 किलो शेंगदाणा तेल तयार करण्यासाठी 3 किलो शेंगदाणा टाकावं लागतात. शेंगदाणा 120 रुपये 12 36 360 तर नुसतं क्रशिंगच झालं. ती विकणारे यांचं आहेच की सगळ्याच. म्हणजे 400 रुपये किलोच्या कमी शेंगदाणा तेल ओरिजिनल मिळतच नाही. मग हे 160 कसं. बरोबर. हे इंडोनेशियातून आलेलं पाम तेल आहे. आणि त्याच्यावर वेगवेगळे सेंट आहेत प्रोसेस आहेत. ते गुजरातवरून टँकरनी येतं सगळीकडे येतं महाराष्ट्रावर. हे सूर्यफूल घ्या हे ते घ्या हे आमकं घ्या तमकं घ्या लाख लफडी. काही जग असायचं वेगळं म्हणजे दिसायला वेगळं आहे तुम्हाला सांगतो आणि असतं हयात वेगळंच. मी मध्ये आधी चक्कर असते माझी इंद्रायणी हॉस्पिटलला त्या कॅन्सर हॉस्पिटलला. या ठिकाणी तुम्ही बघा. तुम्ही डेस्टिनेशनला जाऊन एक दिवस पावसात भिजण्यापेक्षा म्हणजे वाचून घरी आला तर कधी कधी त्या सेल्फीच्या नादात बाया डायरेक्ट आतमध्ये दरीत. तसलं लय उद्योग करतात लोक. मला सांगा तिथं फक्त किती गोयगडातली लोक आहेत कोण आहेत महिला आहेत का मुली का कुठून आलेले आहेत ह्या म्हणजे कुठल्या ह्याच्यातून म्हणजे कॅन्सर होण्याचं तुम्हाला नक्की तुम्ही असं मला कळलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे. जग जाणून घेण्यासारखं प्रचंड आहे भयंकर आहे तुम्हाला सांगतो. हे जे केमिकल वाच्या वालतो आपण ते मध्ये आधी विसरतो माझं. एखाद्या मुलीचं ज्यावेळेस मुलाशी लग्न होतं कॉमन तुम्हाला सांगतो. आता हा मानसशास्त्राचा भाग आहे थोडा. ती मुलगी विचार काय करते माहिती आहे का. आता म्हणजे बरेच अंशी पांढरा गोडा त्याच्यावर तो राजकुमार ना म्हणजे कॉमन सांगतो. आता तुम्हाला घरच्या सांगितले ते आपल्याला एक नवरदेव बघितला आहे ते बघायला जायचे असं तसं. तुम्ही काय म्हणणार का माझा नवरा असा मस्तपैकी म्युन्सिपाल्टीच्या घाण कचऱ्याच्या गाडीवर बसलेला असं गमेल टाकायचा असा विचार येईल का. नाही. ह्याला म्हणतात केमिकलच्या माणूस बघताना टॉपचं अतिउच्चच पाहतो कमी. ही जनरल आहे सगळं. मी फक्त तुमचं उदाहरण देतो या राग मान नका मामाचे. म्हणजे जे पाहिजे ते पॉझिटिव्ह. बरं तसं पण नाही पैसेवाला असावा. पिझ्झा तर पिझ्झाच पाहिजे. फर्स्ट शोज पाहायला नेलं पाहिजे ते पण बालकनी. जे पाहते हां हे आपलं मुलींनी किंवा मुलांनी काय सुधारणा करावा ते गरजेचं आहे. सगळं टॉपचं पाहते पण ज्यावेळेस रिॲलिटी तुम्हाला सांगतो ना दिसणं नसण्यात फरक आहे. 1 लाख रुपये 10 तोळ्याची आपलं 10 ग्रॅमची किंमत आहे सोन्याची. पण ते तुम्हाला 9,000 रुपये मिळतं का 1 ग्रॅमचा. 1 ग्रॅम सोनं असतं पण बाकीचं 9 ग्रॅम त्यात म्हणजे सोनं नसतं. ते 1 ग्रॅमचा दागिना. हां बऱ्याचशा मुली
शोधण्याच्या नजरेत हे 1 ग्रॅमच्या जागेने खरेदी करतात नवरा म्हणून. मुलामध्ये काय पाहावं त्यांनी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय पाहिलं पाहिजे मुलींनी. म्हणजे काय पाहिलं पाहिजे. पहिली गोष्ट त्याला व्यायामाची आवड असावं. मुलगी पहिल्यांदा काय पाहते, तो पैसेवाला किती, त्याचं पोट पुढं आलेलं, ते पळायला लावलं तर ती फसा म्हणजे त्याचं डबरं होतं. डबरं बघायचं नाही, काय आळशी बघायचं नाही, चष्मेस तर अजिबात बघायचं नाही. का ती कंटिन्यू मोबाईलवर दुरलेलं असतं. त्याने जो जिओचं कार्ड वापरत असेल किंवा मुलगी जिओचं कार्ड वापरत असेल तर तुम्हाला सांगतो ही कंपनी एकमेव अशी आहे की तुम्हाला सगळा मुलीचा डाटा बी मिळणार पुढच्याला. मी आता त्या क्षेत्रात काम करतो आहे. मुलांचे फोन येतात, मी ITवाला मामा मी हे केलं. आता मुलांचं असं आहे, त्यांनी मित्राच्या बरोबर बिअर पितो हे तो सांगत नाही, पण ती आम्ही लय असं शाजूकी असंच सांगतो, लई दुनियाची चित्र आहे, पण मला सगळी कळतात कशी आहे. तो म्हणतो मला मुलगी चांगलीच पाहिजे, असंच पाहिजे. मग ते ॲप मग तू सर्च कर किंवा त्याला ॲप देतो, मग घे तू. असले बी गोष्टी खात्यात. मुलगी आणि मुलगा ही दोन्ही आज अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो की करोनानंतरच्या काळानंतर ही 2 इंजेक्शनात ते सहभाग असू शकतो. आता मला काय कोणा ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, पण एका स्त्रीची मानसिकता इतकी झपाट्याने बदलते आज. आणि मला असं वाटतं की आपण जशी जीन्स घेतली ना, जीन्स आपण पाश्चिमात्यच घेतली ना, परकर पोलकं गेलं, मुलांचं दोथर गेलं, समजा जाऊन द्या, काळानुरूप जाऊन द्या, काय अडचण नाही. सुती कपडे गेले, सुतीला महत्त्व आहे, कॉटनला महत्त्व आहे, टेरिकॉटला महत्त्व नाही. म्हणजे शहरा दृष्टीने हळूहळू तसंच ह्या घटनेत पण मुलगा आणि मुलगी आज दोन्ही वाईट गोष्टीत अशा आहेत की मुलांचं क्षमता म्हणजे ती मानसिक असो किंवा लैंगिक असो, हा प्रॉब्लेम मला आता सगळ्यात जास्त दिसतो. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की आहार पहिली गोष्ट, आणि ही जी पद्धती आहे ना, पोरांना असं वाटतं मी 4 चाकी घेऊन फिरतो किंवा मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसणं, हा एक प्रॉब्लेम आहे. आणि इंजेक्शनचा इफेक्ट असू शकतो. आता ज्यांनी बनवलं आम्ही एकच इंजेक्शन घेतली आपल्या इन्स्टिट्यूटची, आपल्या पुण्यातलंच येते पुनावाल्याचे, त्यांनी स्वतः सांगितलं ज्या त्या काळाची गरज होती आम्ही ते पुरवलं, ते परिणामकारक होतं मान्य, त्याचे साईड इफेक्टला चान्सच नव्हता. कुठल्या औषधाचं येऊन द्यावा लागतो रिझल्ट, त्यावेळेस कुठे चान्स होता, सगळं लॉकडाऊन होतं. लोकांचे गुडघे दुखते, आता अटॅकचे प्रमाण वाढलं आहे. आणि इरेक्शन असतं जे पुरुषाचं, त्याच्यावरसुद्धा परिणाम करून गेलं. ते लोक बोलत नाही, काय करणार, आणि या विषयावर बोलायचं नाही. पण अनैतिक संबंधांमध्ये पूर्वी असं नव्हतं ना. आहार आणि या सगळ्या गोष्टी बरोबर काळानुसार या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. पण एका बाईला दुसऱ्या पुरुषाची गरज का भासते? याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो. पूर्वी तुमचं ते माइंड आहे हे जास्त विकसित नव्हतं. आता मोबाईल हा असा एक घटक आहे, तुम्ही बघा कुठं असतं मोबाईलवर, पण मोबाईल क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला काय मिळतं ते पाहतो मी, म्हणजे पॉझिटिव्ह चांगलं. पर मोबाईल हा असं तुम्ही जेव्हा वापरा मोबाईल घ्या आणि ते बघा, त्याच्यामध्ये तो अगदी पारदर्शक आहे, त्यात काय नाही. ही मोबाईल ही एकमेव चीज अशी ती सेटअप कशी केली बघा, ही मानवीच मेंदू आहे ती करणारी. प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी असतात, काही असू शकतात, कुणाला धार्मिक, असे अनेक लोक आहेत, असं काही नाही. 70% लोक आता आले की तुम्हाला सांगतो वासना देत, 30% लोक चांगले राहिलेत. मी माझ्या देवाचा व्हिडिओ टाकला की 5-10 हजार लोक बघतात. रंगारंग कार्यक्रम असला की 50,000. कोणी बघणार हे? तेच आहेत ना, त्यांनी सिद्ध केलं स्वतःला, आणि त्यांना काही फरक पडत नाही, निर्लज्जम साधा सोकी असं आहे. मोबाईलमध्ये स्त्रीला गजानन महाराजांची आरती सांगितली किंवा स्वामी समर्थांची आरती सांगितली. मला वाटतं मी माझ्या म्हाताऱ्याला एक मोबाईल घेऊन दिला आहे, तो जगातली सर्वोत्कृष्ट मोबाईल वापरणारी असं कशी सांगतो तुम्हाला. तर तिला आवडती ह्याची गाणी असतात बघा, आपल्या काळूबाईची किंवा तुळजापूरच्या आईची. तर मग मोबाईल असं तो स्मार्टफोन, त्याचं नाव स्मार्ट आहे. तुम्ही जे तुम्हाला आवड आहे त्याला फक्त लक्षात आलं ना की हे कुठला व्हिडिओ क्लिक केला कुठं टिकला आहे, त्यातले इम्प्रेशन तो 100 पाठवतो नंतर. बरोबर. म्हणजे माणसाला सगळ्यात आधी कोण ओळखत असणं तुमचा मोबाईल ओळखतो, तो स्मार्ट आहे. आणि इथून प्रत्येक महिलेचा फोन बघा, कोण काय आता हे ज्याची प्रायव्हसी असते, कायद्यासुद्धा सपोर्ट करतो, कायद्यासुद्धा तसा आहे. हां, आणि तुम्हाला खरं सांगतो, पुरुष ही जात हळूहळू खरंच नष्ट होणार आहे. जगाच्या पाठीवर पुरुष नष्ट होणार आहे. हे आता ह्याचा अमेरिकन विद्यापीठाचा अहवाल आहे तसा
की XX आणि YY ही जी गुणसूत्र आहेत पुरुषाची, त्याच्यात XX म्हणजे मुलीचं गुणसूत्र, XY, वायची संख्या कमी घटत चालली आहे ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि इकडं ड्रममध्ये मारतात, कशी मारतात ती म्हणजे मरायासाठी सदैव तयार असलेला प्राणी आहे नवरा. म्हणजे ड्रममध्ये मारत असताना कायम अशी कारणं दिली जातात की मला याच्याशी लग्न करायचं होतं, याच्यासोबत राहायचं होतं. म्हणजे ज्या काही केसेस आहेत आसपास घडलेल्या, त्यात शरीर संबंध नुसतं तेवढं एकच कारण नसतं, नाही कॉमन कारण नसतं. म्हणजे बऱ्याचदा तर असं म्हटलं जातं की आता आपण इतकं बोलतोच आहोत स्पष्टपणे, तर तिची गरज भागत नाही म्हणून तिने दुसऱ्या पुरुषाची निवड केली. असा प्रश्न असा आहे, शरीर संबंधांची गरज फक्त आत्ताच्या या ट्रेंड नुसार लोकांना असं वाटते त्यानुसार फक्त स्त्रीलाच असते? अजिबात नाही. पहिली गोष्ट, शरीर संबंध इतके महत्त्वाचे नाही तो आयुष्यात त्याच्यापेक्षा लय भयंकर मोठं आयुष्य आहे. असं काय नाही. स्त्रीला काय पाहिजे, तिची मानसिक गरज ज्या पुरुषाला कळेल ना, ती कधी त्या सोडून जाणार नाही त्याला. आजही पुरुष हा, मी सांगतो काय, नुसते शरीर संबंध तुम्ही म्हणू नका, अनेक पैलू अनेक अँगल आहेत ह्या गोष्टीला. नुसते शरीर संबंध नाही. जसे की आपली पत्नी म्हणून ते एकदा लग्न झाल्यानंतर आधी तो वेगळा वागतो, लग्न झाल्यानंतर वेगळा वागतो, आणि मुलगा झाल्यानंतर आणखी वेगळा वाटतो. पण ती ज्यावेळेस आई होते तिची जबाबदारी ती सांभाळते. पण हे दुर्लक्ष होतं. एक गोष्ट घडायला, एक गुन्हा घडायला अनेक पैलू असतात, एकाच गोष्टी जबाबदार नाही करता येत. अशा काही केसेस आल्यात तुमच्याकडे? भरपूर आणि भरपूर. आता कसं असतं, मुंबईतली एक केस आहे, ती मला रात्री, आता माझा मोबाईल तर तुम्हाला 5 मिनिट नंतर तुमच्याशी बोलणं करून देईन पाहिजे तर, ती आमची सकाळच्या पारी आमची बायकून मी चहा पितोय आणि सकाळ फोन आला 6:15 वाजता. आता माझे फोनमध्ये कशा स्वरूपाचे असतात तुम्हीच अंदाज लावू शकता. पण आमची बायको 3री शिकलेली, आणि त्यात म्हणजे लहानपणापासूनची मामाची पोरगीची लग्न केलं मी. मामाची पोरगी ती काय अरेंज मॅरेज नाही, काय नाही. मी ती बारीक होती ना फारक घेऊ, तेव्हापासून मी मामाच्या गावाला 2-2 महिने गेलो की ती फळं बिळली यायची, सीताफळ ती पिकलं की ती मला आणून द्यायची. मग याच्यापेक्षा चांगली बायको आयुष्यात कुणी मिळू शकते मला सांगा. म्हणजे कुणाचं कसं ही लोक कशी काय मारतात माहिती. म्हणजे अगदी 5-6 वर्षापासून आम्ही एकमेकाला ओळखत होतो कमीत कमी, आणि चिडवतात बाबा मामाची मुलगी. तुम्हाला मुद्दा सांगतो, आम्ही चहा पितोय 6:15 वाजता, त्या महिलेचा फोन, आधी मला एकदा फोन आला, ती वैतरलीच होती का, तर तिला हाणली होती एकदम मस्कडीत, आणि ती आधी बोलली होती. तिचा फोन आला, मी स्पीकर ऑन करतो बऱ्याच वेळा, कारण कानापाशी दिलं मग कान दुखतो म्हणून असा स्पीकर ऑन केला. मामा मी ठरवलं आहे मला इथं राहायचंच नाही, आता मी चालले माझ्या आईकडं, असं तिचं बोलणं आलं. म्हणलं काय झालं, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणता तसाच प्रकार आहे. माझा नवरा इतका वायाला गेला ना, अक्षी त्याचं म्हणजे तो फक्त मुतायपूरच्याच कामाचा आहे. असं ती आमच्या बायकोची फार बशीच खाली पडायची. म्हणलं थांबा, मी स्पीकरनं केलं. म्हणलं काय विषय असा इतका गहन होता की ती लव्ह मॅरेज करून पळून आलेली आपली फलटणची मुलगी, त्या मुलाबरोबर पळून गेली, लग्न केलं, एक मुलगी झाली. इतका आहारी गेला दारूच्या, कसाच कंट्रोल नाही, रिक्षा चालवायचा. ती बाई म्हणजे इतकं, एक तुम्हाला खरं सांगतो, एक स्त्री जितकी तुटते ना मनातून, किंवा ती देवाने दिले तिला भावना बिवनाले दिल्यात. ते आपण तर रडूबाई विषय तसाची. मग एक रडूबाई खून कसा करते हो, तिथून तिचं परिवर्तन इकडं कसं झालं, याला समाज पण कारणीभूत आहे. तुम्हाला सांगतो, 80-90च्या काळात इतके हाल करून आमच्या परिसरामध्ये पंचक्रोशीचे एक गाव आहे, वर्षाला 1-2 तिथं हुंडाबळी, तिथं मुली मारल्या जायच्या. पोलिसां स्टेशनपासून गावकरी सगळी कुठलं प्रकरण, आजही प्रकरण जिरले जातात, येत नाहीत. लय खरं बोललं की चलत नाही. मी बी जेवढं म्हणजे चलतंय तेवढंच चालवतो, आपण काय कोणाचे नाव घेत नाही. काय होतं, आपलाच कार्यक्रम करायला बसले ती. त्याच्यामुळं मुलीला, कुठल्याही स्त्रीला, आता ती आज रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहेत, याला कायदा पण कारणीभूत आहे. मुलींच्या हुंडाबळीच्या केसेस झाला म्हणून मुलींच्या बाजूने कायदा बनवला, नवरा मारण्याचं कारण सांगतो बनवला. तिच्या बाजूने जो कायदा बनवला, सक्षम केली तिला कायदेशीरदृष्ट्या, त्या कायद्याला तिने जे 4 आठवण टाकले किंवा नवऱ्याविरुद्ध टाकले, मला त्याची कमीत कमी शहानिशा बनवण्यासाठी अजून एक कायद्याची गरज आहे फक्त पुरुषांसाठी.
नाही तर असेच पुरुष मरत जातील. आजची जी आधुनिक स्त्री आहे इतकी सोपी नाही. बऱ्याच अंशी आजची स्त्री ही इतकी डिजिटल झाली, इतकी मोठी झाली, तिला कायदा कळतो, तिच्याकडे स्मार्टफोन आहे, सगळं कळतो. आणि तिचं म्हणणं असंही, आता स्त्री असं म्हणतात की देवाला पण नाही कळे आपल्याला काय करायची भाऊ, म्हटलं जातं. अटॅकचं प्रमाण पुरुषांना जास्त आहे स्त्रियांच्या तुलनेत, कारण हृदय पुरुषांनाच आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे मी पुरुष नाही वाटतं मला, म्हणजे कसं माझा खरंच पुरुष अडचण येतो. आता हागवण्याने ते वाटोळं केलं त्या तुम्हाला सांगतो. नाही तर एक कायदा आम्ही सुप्रीम कोर्टातून आमचं म्हणजे तशी चर्चा झाली, अजून चांगल्या मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे. मी समजा शेतकरी माणूस आहे, पण आम्हाला एक कायदा पुरुषांच्या होणं आज गरजेचं आहे. म्हणजे कशा दृष्टीनं तुम्ही म्हणताय की पुरुषांना कायद्याची गरज आहे आता? एकही नाही त्याच्या बाजूनी. म्हणजे तो काय म्हणतो, आता एक मुलगा म्हणजे एक पुरुष असा आहे की त्याचे कोर्टापुढे त्यांनी त्याच्या बायकोचे अनैतिक संबंधाचे व्हिडिओ फुटेज ती आलेली बसलेली सगळं रेकॉर्ड त्याच्या पुढं वकिला थ्रू जज पुढं दिलं. हां, आणि इच्छा फक्त एवढंच आहे की 2 मुलं आहेत, मुलात एका मुलात तरी ताबा मला दे, फक्त माझ्याकडे देण्यासारखं तू काय ना 10 लाखाची मागणी केलेली, मी देणार कसा ना. त्याला कायदेशीररित्या अटक करून आत टाकलं. हा कायदा आहे. म्हणजे जेवढ्या जे पुरावे आहेत ते पुरावे तर पाहिले गेलेत का पाहिजे का नाही ते तर पाहिलं पाहिजे. म्हणजे चूकच काय आहे, सगळे अगदी बेडरूमपर्यंतचे पुरावे सगळे व्हिडिओ की अनैतिक संबंध ठेवते. तिची नाही मांदायची इच्छा तरी माझं काय म्हणणं नाही बाबा मी तसा राहीन, नाही तर दुसरी करीन, नाही तर काही करीन, पण ते हे अनैतिक संबंध हे तरी मान्य करा. पण आपल्याकडे कायदा असं सांगतो की ज्यावेळेस मुलीने कोर्टात असं म्हटलं की हे माझ्या इच्छेविरुद्ध झाले, भले ते त्यापूर्वी तिच्या इच्छेनेच असू देत, पण ती म्हटली की माझ्या इच्छेविरुद्ध झालंय, की कायदा तेच गृहीत धरतो आणि मग निष्पाप लोकांचे पण बळी जातात. तुम्ही कोर्टात कधी जाऊन बसलाय का? प्रत्यक्षात बऱ्याच वेळा वाचण्याच्या माहिती नका. मी लय नादे, मी डेड रूम पोस्टमार्टमच्या रूममध्ये पण बसलेले आणि कोर्टात पण बऱ्याच वेळा बसलेले आहे. 90% केस म्हणजे मी सांगतो काय, दुनियेत दिसती तशी नाही, दुनिया आत वेगळीच आहे. 90% स्टेटमेंट देताना ती मुलगी एवढंच बोलते जे वकील सांगेल ती. लक्षात घ्या, वकील ज्या मुलीला घटस्फोट पाहिजे की हा नवरा शारीरिक संबंध करण्यासाठी सक्षमच नाही आहे, तो ही जड आहे, अशापर्यंत बोलणाऱ्या माया. त्या शिरूरची केस होती एक सरदवाडीची, त्या केसमध्ये त्या जी बायको आहे त्यांनी नवऱ्यावर आरोप असा केला होता की तुझं तोंड माझ्या XYZ सारखं दिसतं. ह्या अशा गोष्टी, आणि ती पण माणसात बघा, 2 नवरा बायको आहेत. असं तू कोलॅप्स झाला तो माणूस. म्हणजे माणूस हा असा प्रकृती जास्त नाही सहन करू शकतो, मेंटली हल्ला. हां, तो हल्ला थोडं. आता गोळ्या वगैरे चालू आहेत, पण सुम झाला, ती विचारक्षमता संपली, धक्का बसतो माणसाला, ही अवस्था आहे. मग मला असं म्हणत होतं की ह्या बाबतीत कायद्याची बाजू पण तपासली पाहिजे. एक कायदा असं का घडते? कारण माझ्या पण काही दिवसांपूर्वी एक केस अशी मी ऐकली. त्या केसमध्ये असं होतं की म्हणजे बऱ्याचदा असं घडतं पण आहे. बरोबर. XYZ मुलाचं आणि मुलीचं 4-5 वर्षांपूर्वी अफेअर होतं. ठीक आहे, 4-5 वर्षानंतर त्यांच्यामध्ये काही झालं असेल, ते दोघे सेपरेट झाले. आता त्या मुलाचं दुसऱ्या मुलीसोबत आहे, जे काय असेल ते. आणि ते त्यावेळेस आधीच्या मुलीला समजलं की आता हा माझ्यासोबत नाहीये, मी त्याच्यासोबतून बाहेर आलीये, पण तो दुसऱ्या मुलीकडे गेला. मग तो तिच्याकडे का गेला याची खुन्नस काढण्यासाठी बऱ्याचदा त्या मुली मग त्या मुलांवरती केसेस दाखल करणं की त्याने माझा गैरफायदा घेतला, लग्नाचं आमिष दाखवलं आणि माझ्यासोबत अत्याचार केला. मग हे सगळी प्रकरणं कोर्टात जातात. कोर्टात मग सुनावणी होते, आर्ग्युमेंट्स होतात. त्याच्यामध्ये ते सरळ स्पष्ट दिसतं पण बऱ्याचदा की काय खरं काय खोटं, पण पुन्हा तेच कायदा मुलींच्याच बाजूने वर्क करतो. अशा केसेस का घडतात मुलींमध्ये? म्हणजे मी सगळ्याच मुलींना दोष नाही देते, कारण अपवाद सुद्धा आपल्याकडे बऱ्याच आहेत. बरोबर. पण ज्या काही आहेत त्यांच्यामुळे पूर्ण सगळ्याच मुलींना डाग लागला जातो. बरोबर बरोबर. कुठलीही गोष्ट असू दे, एका आंब्याच्या पेटीमध्ये एक नाही, आज सुद्धा वाईट 1% असेल, 99% चांगलेच आहेत ना. हा, ते तो विषय नाही. 1% कडे बघण्याचा दृष्टिकोन पण तोच हळूहळू व्हायला सुरुवात होते. बरोबर ना, तसं आता झालेलं आहे. मग मुली अशा पद्धतीने का वागत चाललेल्या आहेत? त्यांना कुठल्याच गोष्टीची भीती नाही. क्राईम करताना
थेट मुली म्हणण्यापेक्षा आपण बायका म्हणूयात आता बरोबर, बाकी बरोबर, संबंधांना बरोबर. धरते म्हणून. क्राईम करताना नको त्या पद्धतीने क्राईम केला जातो. बरोबर. आतापर्यंत आपण त्याची अपेक्षा पण नाही, नव्हती विचारही केली. केला हां. नसेल कधी की कोण ड्रम मध्ये भरेल, बरोबर. याच्यापेक्षा आताही नाही कोणी केली, पण ते झालंय. काय झालंय? ही मानसिकता का बदलती, कशा पद्धतीने त्यांची थॉट प्रोसेस वर्क करते? आत्ताची त्यांचे आईवडील ह्याला पण जबाबदार आहेत. लय मी सांगतो काय गोष्ट लय कामगारी असतात. मला सांगा, हे आत्ताच घडतंय. याचं उदाहरण असं आहे, सांगतो तुम्हाला. हे घडत असताना म्हणजे असं स्वतःच्या मनाला, म्हणजे आपण माणूस आहे, आपण विचार करू शकतो, हे तर मान्य. असं जगमगाट दिवाळीतला फटाका कसं आहे तसं जगायचं आहे लोकांना. तसं लोकांना मोठं लाईफ नको आहे. ही मानसिकता कुठून येते बघा. लोकांना शॉर्ट लाईफ पाहिजे, पण जगमगाटी. तुम्हाला आलटत फिरायचं नको आहे, तुम्हाला नवऱ्याच्या मोटरसायकल बसायची इच्छा नाही आहे, तुम्हाला फॉर्च्युनर पाहिजे, डेस्टिनेशन पाहिजे. हे जे जगमट श्रीमंताकडे बघायचं. आणि सध्या श्रीमंत गरिबात प्रमाण जास्त आहे, गरिबीचं लक्षात घ्या. लोक नाराज आहेत, लोकांच्या मनात रोष आहे, राग आहे की सिस्टीम लोकांना आवडत नाही, लोकांना कायदे आवडत नाही, लोकांना खरं कळलं, लोकांना हुशार झाली मोबाईलमुळं, काय घडतं याच्यामुळं. मुलींची संख्या कमी आहे, लग्न जमत नाहीत, आणि लग्नाच्या नावाखाली व्यापार चालू झाला, फसवणारे चालले. आता विश्वास राहिलाच नाही, तुम्हाला सांगतो. आणि मुलगी त्याला मारल्यानंतर नवऱ्याला, ती स्वतःला म्हणजे तिचं लाईफ बरबाद होते ना. तिचं 20 वर्ष आयुष्य गेलंच की, संपलंच की. तिचं पण संपलंच ना याच्यानंतर, सजा लागल्यानंतर किंवा काय. समाज फार स्पीडने बदलतो आहे, लोकांना शॉर्टमध्ये जगायचं आहे. आणि माझ्यासारखे माझं आभाळच फाटलं आहे माझ्या थोट्या हाताने. कुठं कुठं शिवणार हो मी, किंवा माझ्यासारखे अजून लोक पाहिजेत. ती लोक काय करतात, ते पैसे कमावण्यासाठी प्रेमसंबंध होते, त्यातून ते खून केला, असलं काही मजा नाही हो त्याच्यात. ही लफडे थांबली पाहिजेत, लफडे बोललं पाहिजे त्याला. प्रेमसंबंध कसले बोलता, कशी थांबणार ही लफडी? प्रेम हा वेगळं असतं, प्रेम हा विषयच वेगळा आहे. म्हणजे पूर्वी होतं, आता कमी दिसतं ते. पण प्रेम म्हणजे असं कवितेत म्हणलेलं आहे की प्रेम असावं बाणासारखं ते. हां, आता मी माझ्या बायकोसोबत प्रेम कसं व्यक्त करतो मला सांगतो. एखादी भाजी समजा नाही आवडली ना, म्हणजे वाटलं ना, काही म्हण, पुढच्या जन्मी तूच. तुम्हाला सांगतो असं वाक्य बोलले हो, ती पदराच्या खालून दिला असती ना, तिथं खरं प्रेम आहे. म्हणजे मला माहिती आहे, मला काळजी, माझ्या ऑक्सिटोसिन तिथं ते 4 संप्रेरक स्थिर राहिले पाहिजे भाऊ. हे प्रत्येक नवऱ्याने केलं पाहिजे. करा तुम्ही स्तुती करा, काही फरक पडत नाही, बायकोची स्तुती करा. ती जर म्हणली ना की महाबळेश्वरला जाऊया, पण पहिले ते नवऱ्याला पाकिट बिकीट बजेट सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, हप्ते असतात. त्या हप्त्यात एक दुनियाला एक गुतली, तुम्हाला सांगतो. हां, नाही महाबळेश्वर नेलं ना, खडक वाचलेलं ना भाऊ, पण न्या ह्याला महत्त्व आहे. मग तिला पण असं वाटतं. शेवटी मी आता 2050 आज जगतोय, माझ्या मेंटली जगतोय गावात सुद्धा. तुम्हाला सांगतो, येणारा काळ, तुम्ही जीन्स जशी ॲक्सेप्ट केली, तुम्ही परकीय सगळे इंग्रजी शब्द हे ते इंग्रजांचं सर वगैरे बोलणं सगळं आपण ते कॉमन झालं. आम्ही ग्रामीण माणसासुद्धा एस टीच म्हणतो, बस आली म्हणत नाही, असं एस टी स्टँड इंग्रजीत. पुढचा काळ हा असा येणार आहे की लग्नसंस्था मोडीत निघणार आहे. 101% सांगतो तुम्हाला. आज बी तशी डळमळीत झाली फार. प्रत्येक मुलगी कमीत कमी 5, 6, 10पर्यंत पुरुष बदलेल, आणि प्रत्येक पुरुष 6. आणि मध्यस्थाची गरज नाही, मध्यस्थ हातात आहे आपल्या स्मार्टफोन, वेगवेगळे ॲपवर. ठीक आहे, मी 1 वर्ष त्याच्याबरोबर होते. आणि क्राईम तिथं थोडं कमी होईल असं मला वाटतं. परदेशाची सिस्टीम ती पण आपण अवलंब करणार आहे. आता अमेरिकेत आपले सबस्क्रायबर आहेत, ते बोलताना म्हणतात, म्हणले आमचे शेजारी आहेत, त्यांनी जर पार्टी दिली शेजारी, आणि ते जर सगळे बाहेर असले, त्यांचे ते बर्फ वगैरे जास्त असतं, तुमची मिसेस दिसत नाही असं ती इंग्रजीतून विचारलं. नाही, तो नवरा काय म्हणतो, तिच्या बॉयफ्रेंडबरोबर गेलेली बाहेर. आता हा प्रकार जर इथं कळला तर आपला नवरा कुऱ्हाड घेऊन त्या बायकोच्या मागं पण तिला मारून टाकतोय. फरक आहे ना. म्हणजे ही मेंटॅलिटी बघा ना तुम्ही, ती शिकलेली, ती अति शिकलेली, म्हणजे ते ॲक्सेप्ट करतात लोक, ते जीव नाही घेत. जोडीदाराचं लफडं कळल्यावर बरोबर काय रिॲक्शन असते, स्त्रीची सुद्धा आणि पुरुषाची सुद्धा? तिरस्काराची भावना, दुसरं काय. आणि हे संप्रेरकाचा खेळ हा एक आहे बरं का. तिरस्काराची भावना. आणि मला कसं वाटतं
की स्त्रियांनी नवऱ्याची हत्या करूच तर किंवा त्या नवऱ्याने बायकोचे संबंध काढले तर तिची हत्या करू, ही भाई क्या एका वाक्यात बोलणारी गोष्ट नाही हत्या म्हणजे. तुम्हाला सांगतो वेदना, त्याला पेन म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. ही लोकांना कळत नाही. लोक जग जाणून घेत नाही. लोक जग म्हणजे कळलं पाहिजे. तुमच्या बोटाला सुई टोचली ती वेदना वेगळी आहे. तुमचं हाड आहे ना, हाड ते जर लागलं कुठं करंट बसल्यासारखं होतं बघा आपल्याला कधी कधी, ती वेदना वेगळी. पण एखादी कुऱ्हाडीसारखी किंवा धारदार शस्त्र किंवा पोटात खुपसला जाणारा सुरा, ही वेदना ही वेगळी आहे. तुम्ही एखाद्याचं मरण एका वाक्यात असं नाही करू शकत. कळलं पाहिजे की असं स्त्रीने असू नवऱ्याला किंवा एखाद्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या माणसाने एखाद्या मुलीला असो, हे नाही केलं पाहिजे. तिच्या हत्या, त्याचा जीव नाही घेतला पाहिजे. ह्या समाजात प्रत्येक गोष्टीला बेस आहे. आपली संस्कृती फार वेगळी आहे. काही राहिलं नाही आता, वाटलं झालं सगळं. आणि अजूनही होतं आहे. 18 वर्षे ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली, ती इथं येऊन रिक्षामध्ये गांजा पिते. आपले ते वॉचमन ते आपले संपर्क ते सांगतात, मामा चांगल्याकडच्या पोरी बघा, ती हरियाणाची होती ना, तिने सगळे भेटवले बघा. हे प्रमाण वाढणार. मुंबईत तर त्यातले इंजेक्शन मिळतात, 2-3 दिवस जाग्यावर नाही ती घेतल्यावर. त्याचे रॅकेट आहेत. दुर्दैवाने पुण्यात आता शिक्षण विद्येचं माहेरघर, बऱ्याच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत पुण्यात. तुम्हाला सांगतो, हे काय पोलिसांना माहीत नसतं का? सगळ्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या किंवा परत दुसऱ्या राज्याचं घ्या, कुठेही घ्या, पोलीस यंत्रणासुद्धा करप्ट आहे काही अंशी. हप्ते घेणार, हे करणार. चांगले बी आहेत, पण ही नवीन पिढी बरबाद झाली ना, याच्यापेक्षा भयानक प्रकार अजून 4-5 वर्षात 10 वर्षात बघायला मिळतील तुम्हाला. तुम्हाला एखादा प्रत्येक आता तुम्ही मुलगी तुम्हाला एखादा बाउन्सर ठेवावा लागेल संरक्षणासाठी. अशी परिस्थिती तयार व्हायला बसली आहे. असं म्हटलं जातं की नात्यात प्रेमच शिल्लक राहिलं नाहीये, म्हणून मग दुसरे ऑप्शन्स बघितले. असं आपण स्वतःला मानून घेणं म्हणजे आपण तो जाळात पेट्रोल वाचल्याने होते. मग आपण चुकीच्या गोष्टीला सपोर्टच नाही करायचा कधी. म्हणजे असं काय नाही हो. कसं आहे, तुम्ही कसं स्वतःला हे करता. मुली आईवडिलांपासून बाहेर किंवा मुलं, आज मुलांची परिस्थिती तुम्हाला सांगतो. एक मुलगा साधारण 15-16 वर्षाचा 9वी-10वी घेतला, दुसऱ्या मुलाला हाका मारताना त्याच्या बापाच्या नावाने मारतो, आणि तो त्याला त्याच्या बापाच्या नावाने, आणि त्याचा बाप कुठंतरी नोकरी करत असतो. माझा मुलगा ह्याला म्हणतात डिफरन्स. हा फरक 2000 नंतरची पिढी, जन्मलेली पिढी, यांच्यात भावना थोडी कमी आहे. ती भावनिक नाही, भावनिकता कमी आहे. ती स्वार्थी जास्त आहे. सेल्फ सेंटर म्हणतात त्याला इंग्रजी. मला सुद्धा का इंग्रजी बोलता येतं. हां, असं ही ह्यांनी सुधारण्याची गरज आहे. का माहिती आहे का? आमच्या काळात लहानपणी लई नावं ठेवायची. वराती पुढं नवरदेवाची वरात चालली, रॅक चालली, तिथे पुढं नाचतात पोरं, त्यांना नावं ठेवायची. हा आमच्या तमक्याचा पोरगा बिघडलं व नाचतात. आज शिकवमध्ये आज दारू, त्यात ते नाचणं, ते पोरं बारकाले. बरं, ते नाचल्यानंतर ह्यांच्या पुढं जी अवलाद पुढं भविष्यात येणार आहे जाल मला, ते किती भयानक असं विचार केला तुम्ही. म्हणजे चांगल्या आईबापाच्या पुढे जर नाचणारा जाल मला येतोय, तर नाचणाऱ्याच्या पुढे काय येईल हो? भयानक आहे. पुरुष जात डिप्रेशनमध्ये चालली आहे, तणावात चालली असं. हां, म्हणजे त्यांच्या हे. आणि त्याला कसं आहे, ह्या गोष्टी पहिल्यांदा अशी जर ही 1-2 जणांनी किंवा अशी सुधारण्याची प्रोसेस इतकी मोठी प्रक्रिया ना, म्हणजे छोटी नाही, ती लय मोठी प्रक्रिया आहे. पुरुषांच्या डिप्रेशनची कारणं काय काय असतात? पुरुषांचं डिप्रेशन म्हणजे असं आहे, पुरुषाचं तुम्हाला खरं सांगतो कसं आहे, एक पुरुष ज्यावेळेस कुटुंब प्रमुख आहे, बाबा माझ्या हॉटाव मिशी आहे ना, मी काय करायचं, मी कमवून आणायचं. माझ्या बायकोने स्वयंपाक धुणं पण तिची तिला लय काम असतं. लेडीजला काम कमी असतं, पुरुषापेक्षा जास्त असतं, पण तो आउटडोअर काम करतो. ती काय करते, पोरांची जबाबदारी. म्हातार माणूस असलं तर असलं, नाही तर महिलांना मारण्याची कामं. त्याचं गुडघं 50 नंतर दुखायला लागतात, कारकार वाजतात का. त्यांच्या आपल्या आईची बघा, तिचा हात चालू असतो, तोंड जसं चालू असतं हात बी चालू असतो. हां, मग ही कॉमन आहे जगातलं. पण पुरुषाचं डिप्रेशनचं मेन कारण आहे, पुरुष हा विश्वासघात सहन करत नाही. पुरुष जीव लावतो, आणि त्याला असं वाटतं ना की पुला खालून पाणी गेलं आणि दुनिया आखा पुलच वाहून गेला आहे बुवा. आपली बायको माझ्या परस्पर संपर्कात आहे. आर्मीतले जवान आहेत काही, ते माझ्या टचमध्ये असतात की बाई चुकली बाई, पण ते लोक पर ते सर्किट असतातले तुम्हाला सांगतो.
मग आणि मी कुणालाची कधी मी अनेक महिलांना सुद्धा जीव वाचवले ह्याच्या माध्यमात मी नवऱ्याला सांगितलेलं आहे. अजिबात नाही, फक्त बोलतेच ना, ठीक आहे, मग काय कर, स्पष्ट कम्युनिकेशन आपण ज्याला म्हणतो ना ते कमी होत चालेल. वेळ ही सिटीतलं तर मला सिटीपेक्षा ह्याच्यापेक्षा मुंबईत गेलो ना मी, अहो लय फास्ट लाईफ आहे आपल्या पुण्यापेक्षा तिथं. हां, आणि पुण्यातली लोक ना अशी थोडी बधीर झाली, बधीर. कशामुळे माहिती आहे का, तो कारचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही, पैसा असून तो आज शिरला ना की तो बाहेरच निघत नाही तास 2-2 तास. म्हणजे इतकं ट्रॅफिक, रस्ते तेच आहेत. ही तर आपली कामं नाही, ही सरकारी अनास्था आहे सगळी. ह्या पुरुषाचा डिप्रेशन म्हणजे हे चालला आहे तो. आणि त्याला असा ट्रस्ट विश्वास, मला अनेक लोक शपथ घेऊन सांगतात, कमेंट करतात, मुलं केपेबल आहेत IT वाली ही, मामा असं मनापासून वाटत नाही की लग्न करावं. इतरही अनेक पर्याय आहेत, कुठं काय आहे आता नवीन फॅड आले काही पण, म्हणजे हां म्हणजे आम्ही डॉल बिल असं घेऊ अमेरिकन प्रॉडक्ट, पण म्हणू मारलं तर काय करायचं. ह्या घटनांच्यामुळे हे परिणाम आहेत समाजाचे. म्हणजे ही पिढी काय करते, लय पुढचा विचार आधीच करत आहे. मी तेच म्हणणार होते, मी 2 दिवसापूर्वी बाहेर गेले होते आणि एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसले होते. माझ्या मागे काही मुलं बसली होती, अशी ग्रुपने 4-5 पोरं बसली होती आपली गप्पा मारत. त्यांचा चर्चेचा विषय काय तर हाच, बाबा लग्न करायचं, ठीक आहे केलं, पण लग्नानंतर तिनेच आपल्याला ड्रम मध्ये घातलं तर. हा, एक भीती बसली, दहशत बसली एक. मग ही दहशत मोडायची कशी, ते तुमच्याच हातात आहे आता. म्हणजे काही दिवसांनी आम्हाला सांगावं लागेल, म्हणजे अशी बातमी द्यावी लागेल एक पत्रकार म्हणून, की रस्त्याने एक मुलगा चालला होता आणि 5-6 मुलींनी त्याच्यावर अन्याय केला. असं नाही व्हावं, जपून जा रे, तिकडे जास्त मुली आहेत, दुसरी कोण जा, असं सांगायचं. ही पुरुष असं होणार नाही, आपलं गमतीचा भाग येतो. काय सांगतो तुम्हाला, सांगतो पुरुषाच्या मनात आजही पुरुष जिवंत आहे, आजही एक राक्षस जिवंत आहे. आणि पुरुषाच्या मनात ज्यावेळेस कुठलीही पत्नी, कुठलाही पुरुष असून द्या, त्याला ती बायको म्हणलं ना की त्याला थोडी खालीच पाहिजे. म्हणजे तिने माझ्यापेक्षा, पुढचा शब्द नाही आपला, तिने मला ऑर्डर करायची. एक पुरुषीपणा जो असतो तो असतो, ते काय नाकारता येत नाही. हा, पण सध्या मारहाण करतात बाया गाड्यांना, ही बी परिस्थिती. पुरुष अहंकार आहे ना, पण आता टिकवण्यासाठी पुरुष अहंकार बाजूला ठेवावा असं वाटत नाही. ठेवला पाहिजे. मग ते सांगतो ना, चपात्या करून घेणे पुरुषांनी, असे प्रकारे मारहाण करणे. म्हणजे जिथं मी सांगतो काय समाज आता, आणि त्याला कसं वाटतं, आयला माझे कच्चे बच्चे आहेत, ह्यांचं शिक्षण आहे पुढं, त्यांना आपल्या गाडवायचे, थोडं अन्याय सहन करायचं. कारण हाय बायकोचे देते बडबड करते, खाई पण गेलाच नाही. आपलं बोभाटा गावात होण्यापेक्षा, बाहेर होण्यापेक्षा आपलं चालून द्या कसं असेल तसं, पण ॲक्सेप्ट करतात. आणखी एक गोष्ट आहे, आता ही गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासारखीच गोष्ट आहे. अपवाद वगळता ज्यावेळेस आपण लैंगिक संबंधाबद्दल बोलत असतो, बरोबर, आज मुलगा असो मुलगी असो, आयुष्यात एकदा तरी संबंध झालेले असतात असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आपण जसं म्हणतोय की तुम्ही 2025 मध्ये असून सुद्धा 50चं जगताय, बरोबर. तर इतकं हे 2000 नंतर ऍडव्हान्स झालेलं आहे. तर ज्यावेळेस लग्न जमवलं जातं, जमवायची जी प्रोसेस असते त्यामध्ये प्रत्येक वेळी मुलगा असं विचारतो की तुझं काही होतं का, अफेअर असेल किंवा काही, थोडक्यात व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते की आर यू व्हर्जिन. ते मुंबईतला कॉमन प्रश्न विचारतात. हां, पुणेकर थोडा संस्कृत असल्यामुळं लाजत होता. आता तुमचं बोलणं ऐकून मला सोडत नाही, आता लाजत असेल. बोला, ध्यानात ठेवा, आपण तुम्ही सर्कल आखायचा का, सर्कल गोल कधी भूगोलात माणूस सगळं किती फिरला, किती काही नैतिक अनैतिक काही केलं ना, शेवट त्याच बिंदूपर्यंत परत यायचे आपल्याला. अशा प्रकारचं जीवन आहे. आणि ज्यांनी प्रपंच केला आहे ते आमच्यासारख्या वयस्कर माणसं नाही का, प्रपंच किंवा जीवन इतकं समजतं, इतकं इझी सोपं नाही आहे खरंच. ते तुम्हाला भविष्यात कळेल, संकट आल्यावर कळेल. आणि जोपर्यंत ही मनं जुळत नाहीत, जे पण एक स्त्री पुरुष स्वतःला चांगली मेंटली आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम दोघं मी समजून घेत नाही ना, तोपर्यंत लग्न तुटत राहतील. आणि राहिला प्रश्न ते व्हर्जनिटी वगैरे वगैरे, काळानुरूप हे बदल होणारच आहे, ते आपण ॲक्सेप्ट केले पाहिजेत. पूर्वीच्या काळी तुम्हाला खरं खोटं नाही सांगत, आजी पणजी तो जो काळ आहे ना, म्हणजे इंग्रजांचा काळ होता, एक मुलगा 2 मुलगा झाली तरी ते नवरा बायको बोलत नसायचे, असा काळ आई होता पूर्वी. तुम्ही बघा, तुम्ही चौकशी करून
2 मुलं झाली तर पण ते डोक्यावर पदर ते आजीचं ते आलेत, त्यांना नावानिशी हाका मारायचे नाही. आता ते नावं तर जाऊन द्यात मरतात, पण ती लाटणी सुद्धा आणि द्या नवऱ्यांना. म्हणजे बदल झाला ना. आणि कसं आहे, नवऱ्याने सुद्धा अपेक्षा, मुलांनी सुद्धा मुलींच्याकडून अपेक्षा. आता मी ती सांगतात, मामा मला चांगली भेटेल का, तुमच्या संपर्कात असली तर सांगा ना. मी बाबा एकदम माझी कुठं अजिबात एकदम, पण म्हणलं अपेक्षा काय रे तुझी, नाही तो फर्जीन असावी. अरे आता तू 24चा आहे, तुला 25चा आहे, तुला 22-23 वर्षाची मुलगी करायची. साधा प्रश्न विचारतो, ती कुठंतरी आता अस्तित्व आहेच ना. मुलगी हा असा प्रकार आहे, ती असं चिखलाचा गोळा नाही थापला अंदर नवरी तयार झाली. ती एक नवरी तयार होण्यासाठी 18-20 वर्ष 22 वर्ष शिक्षण घ्यायचं 25 वर्ष लागतात. तुझी आत्ता बायको होणारी कुठंतरी आहेस ना. हा म्हणला बरोबर आहे. मग तिच्या हातात मोबाईल असेल का, ती समजायला मोबाईल असणार. म्हणलं आता मोबाईल कोण आहे. हा मग ती आधुनिक स्त्री आहे, ती जशी आहे तशी स्वीकार. पण मग मी व्हर्जिनिटी टेस्ट वगैरे करून घेणार आहे. तुझा वैयक्तिक विषय, तू स्पष्ट बोल. ते तर आपण कसं लोक का, तुमचं पर्सनल विषय आहेत. पण लोक पोरं पण सावध झाल्यात आता, हे पण ध्यानात ठेवा का. पोरं पण सावध झाल्यात बऱ्यापैकी. आणि आर यू व्हर्जिन हा कॉमन प्रश्न सिटीत झालेला आहे शिकलेला, पण ग्रामीण भागात सुद्धा कोण कमी पडलेला नाही आजकाल. विचारतात, इकडे विचारलं जातं. फक्त तिथं पद्धत थोडी वेगळी असते. आमच्याकडं कसं असतं, ग्रामीण भागात बागाबागी झाली व साखरपुडा असतो आधी. साखरपुडा झाल्यानंतर एकमेकाला फोनवर बोलण्याची मुभा असते. मग त्याच्यात नवरा मुलगा किती हुशार आहे आणि नवरी मुलगी हुशार आहे मेंटली, त्या कम्युनिकेशनमध्ये ते एकमेकाला विचारू शकतात किंवा बोल. आणि ते एकमेकाचा नवरी अंदाज घेत असते त्याच्या स्वभावाचा, तोही अंदाज घेत असतो त्याचा. म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये पण हा प्रकार आता होतो आहे. आणि लव्ह मॅरेजचं कसं आहे तुम्हाला तर माहीतच. ती आई बापा कोणाचाच किंमत असते, ते पळून जाऊन लग्न करतात. मारणार, कधी कधी आत्महत्या करणार, लटकणार, पण ते परत जात नाही. कारण तिथे विश्वासार्हता तिथं संपलेली असते. अवघड आहे हे लय गुंतवून तिथं. ह्याच्यात लय तुम्ही जेवढ्या खोलवर जाताना तेवढं फक्त काय काल आहे तस्मी नामा म्हणायचं. आणि आपल्या 2 हातांनी जेवढं चांगलं होता होईल एवढं का. फक्त कुणाला हे बोकाळणारच आहे आता. हे संमत मी तुम्हाला सांगलं काय, ते फोनमुळे ना आता लग्न संस्था मोडीत निघणार आहे. खरं सांगतो. फोन पार्टनरचा, जोडीदाराचा फोन चेक करणं योग्य की अयोग्य. आता तुम्ही म्हणता माझा ते जोडीदार म्हणजे बॉयफ्रेंड का जोडीदार म्हणजे नवरा शक्यतो नवरा बायको. लॉकच नसलं पाहिजे फोनला, दोघांच्याही नसलं पाहिजे. मग प्रायव्हसी काय, ते फक्त देहानी वेगळे आहेत, ते मनाने एक पाहिजेत, तर त्यांचा प्रपंच होईल भविष्यात पुढं. पण असं होत नाही, बरंच होत नाही. त्यामुळे लग्न तुटतात ना. मग साध्या किरकोळ गोष्टी होऊन त्यांना प्रायव्हसी हवी असते ना. पण जी प्रायव्हसीसाठी ते सगळं सोडून देतात, ती त्याला सोडते. तिचं जरी पुढे जाऊन काय होतं, ती सक्सेस होते का, नाही होत. तुम्ही बघा सगळे उदार कर. कारण ती दुसरीकडे नवरा सोडून जो आधार शोधते ना, तो एक पुरुषच आहे. त्याचे पण बॅड पॉईंट आणि चांगले पॉईंट, वाईट पॉईंट ही ती विसरते. ती थोडं एक्स्ट्रा और ज्यादा कुछ असं म्हणण्याच्या नादात पुढं जाते ना, ती पण फसतेच ना. लग्न ठरवताना मुलींना आणि मुलांना सुद्धा आपला भूतकाळ एकमेकांना सांगावा का? काय हरकत नाही सांगायला. काही गोष्टी वगळून, काही गोष्टी नवऱ्याचे कुठं आज ग्रामीण भागात नवऱ्याचे कुठंतरी पहिले लफडी बिफडी काय असेल, खरंच सांगतो पत्नी म्हणून ॲक्सेप्ट करून घेतात मुली. आता सिटीतल्या लय शिकलेल्या किती घेतात माहीत नाही, पण ग्रामीण भागात घेतात. पण बायकोचं कुठं होतं पण याच्यात फार अनुभवच पडतो याच्या डोक्यात. याचा सणच होत नाही, अरे मला फसावलं. कुठल्याही माझं सांगणं आहे, अशा घटना मी हँडल केल्यात. मी कंटिन्यू समाजाच्या टचमध्ये. कुठल्याही मुलीने आपला भूतकाळ आयुष्यात कधी नवऱ्याला सांगायचा नाही. तो डबल ग्रॅज्युएट असून दे, CA असून दे, नाहीतर फार किती उच्च कोटीचा शास्त्रज्ञ असून दे एखादा, तो बायकोचा तर ही लवकर मनातून न जाणारी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, ते कॉम्प्लेक्स तयार करून जाते गोष्ट आतमध्ये. आणि ते चिडचिड, संशय, अरे फसवलं आपल्याला. मी स्वतःला एक केपेबल, मी लय मोठा गेम झाला यार माझा, हे नाही सांगायचं. कारण मुलगी सोशिक असते. मुलीला बघा लहानपणापासून आईवडिलांचं नियंत्रण असतं. भावाला कुठेही जा, कधी खेळायला, तू कुठं चालले विचारून जा. इतका वेळ काय गेली, कधी दफाटा बसतो आईच्या पाठीत, तो योग्य असतो. ही लहानपणीच सांगतो.
मुलीला तिला कायम पिंजरा आहे, समाजाने पिंजऱ्यात ठेवलं तिला देवानी पण त्याच्यावर अन्याय केला आहे. तुम्हाला म्हणजे चांगल्या स्त्रियांच्याबद्दल बोलतोय मी, नवरं मारण्याबद्दल नाही. तिच्यावर अन्याय केलेला आहे. पुरुष एवढी ताकद तिला दिली नाही, ही पण रिॲलिटी आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात जो टॅबू आहे किंवा जे स्त्रीचं आकर्षण, स्त्री बोकाची वस्तू हे मेंटॅलिटी अशी हे करतात. एक गोष्ट विचारतो की स्त्री ही तुझी आई पण आहे, बहीण पण आहे, तुझी निर्मितीच तिच्यापासून आहे. हे एका पुरुष जेव्हा लक्षात घे ना, कुठेतरी फरक पडलो. लग्नानंतर जुन्या गर्लफ्रेंड सोबत किंवा बॉयफ्रेंड सोबत मैत्री ठेवावी का? सप्तपदी 7 ह्या शब्दाला किती किंमत आहे. एक आता जुन्या माणसं सांगतो तुम्हाला, समुद्र महासागर पण 7 आहेत. सप्तपदी म्हणजे 7च तुम्ही फेरे केलात. संप्रेरक स्त्रीच्या आतमध्ये आहेच, ती पण 7च आहेत. 4 पॉझिटिव्ह आहेत, 3 निगेटिव्ह आहेत. 4 आणि 3 7च होतात. ह्याचा संदर्भ आहे ना कुठंतरी. ज्या वेळेस कन्यादान करण्याच्या आधी तुम्ही सप्तपदी आग असते ना, त्यावेळेस मी तर म्हणतो जुने मोबाईल नंबरसुद्धा तिने सगळं एक नवीन जीवनाला आयुष्याला सुरुवात करावी. पाच सगळं विसरून जावं आणि त्या नवऱ्यानुसार तितकी ॲक्सेप्ट किंवा हे असलं केलं पाहिजे एकमेकाला. पण ते जुनं हे तुम्ही आता कुठली संस्कृती आणायला लागला की नवरा जिवंत असताना कसं काय तुम्ही बोलू पण नाही शकत. आणि तुम्हाला सांगतो एवढ्या 1-2-3 महिन्यात जास्त फोन कशाचे आलेत हे समाजासाठी सुद्धा कळणं गरजेचं आहे. एक नवीन फॅड निघाले बघा आता समाजामध्ये. आपली जे 10वी 12वी बॅच ती जी त्याला काहीतरी म्हणतात बघा, काय म्हणतात तो नाही हां ना, गेट टुगेदर म्हणून एक नाव आहे की आपली एक बॅच आहे ती सगळी एकत्र जमवायची. त्यातलं गणित आतलंच असं आहे, प्रत्येक मुलीचा एक राजकुमार त्याच्यात असतो, ती कोणाला तिच्या फक्त आतमध्ये असतो तो. तसंच प्रत्येक मुलीला तिच्या मारणारी लाईन मारणारी सुद्धा असतात त्याच्यात. हे आतलं जग आहे बरं का. हे कुठं असं तो कोणाला सांगत नाही, पण तो त्याच्या हृदयात असतो. तो 1000 नाही 2000 पेट्रोल जाळून पण तिथे येणार, ती आली का बघायला असं. मग काय होतं त्यावेळेस ती आणि आत्ता वार्धक्याकडे झुकलेली ती फरक आहे ना. मग ते 40-50 वर्षी ते गेट टुगेदर असतं, कोण कसं किंवा 30-35 कधी पण. ह्या गेट टुगेदरमुळं बरीच लफडी वाढल्या समाजात. ही बंद व्हायला पाहिजे गेट टुगेदर. कुणी आणले कुणाला माहिती संकल्पना. एकमेकाची फोनची देवाणघेवाण होते तिथं. मग ते हाय हॅलो बरं आहे का, मग जेवली का, खाल्लं का, झोपली का, कुठे गेली, बरं आहे का, नवरा कधी जातो घरातून, किती जातो, मग निवांत आहे का, बोलू शकतो का. कुठंतरी त्या अल्लड वयातला राजकुमार बोलते म्हणलं ही पण बोलते. ती नवरा मरते का पैशासाठी, पोरग रडते, बाई कुठं ह्याच्याबरोबर बोलते प्रियकराबरोबर किंवा मनात आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल. ह्या सगळ्या गोष्टींना हे आता ह्या सेक्स हा टॅबू नाही राहिला. ही ह्याच्यापासून जर कोण हत्या होत असते, ह्याच्यापासून इतकी भयानक घटना घडत असेल तर ह्याच्यात समाजाने विचार केला पाहिजे. शासनाची सुद्धा असं शिकवलं पाहिजे शाळेमध्ये. ही संप्रेरक शिकवली पाहिजेत. आणि जे असं जे तर काही नाही होते. सगळ्यात मोठं काय आहे, तुम्ही कीर्तिवान यशवान तुम्ही धनसंपदा कमवणं, स्वतःला सिद्ध करणं हे मोठं आहे. ही शरीर समज हे ते किरकोळ आहे. पण आता परिस्थिती अशी आहे, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्ही कल्पनेपलीकडचं जग आहे. थोडा टाईम आहे ना. हां, फक्त तुम्ही अत्यंत चांगले आहात, तुम्ही म्हणजे तुम्ही सगळं चांगले आहेत, तर तुम्हाला जाळ्यात ओढायचे एका पुरुषाला बरं का. तुम्ही चांगलेच आहेत. अरे भाई हे तर अशक्य कुठली गोष्ट आहे. तुम्हाला एक शब्द वाकडा बोलला तर तुम्ही पोलीस तक्रार केली तर पोलीस रिपीट करते त्या माणसाला. बघा हे किती सोपं झालं आहे. मेडिकलमध्ये जी औषधं गोळ्या मिळतात ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही जास्त. कुठल्या काही गोळ्या डिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही, मान्य आहे. क्राईम वाढतो कसा, तर काही गोळ्या ह्या म्हणजे पुरुषाची काय म्हणतात त्याला शारीरिक क्षमता वाढवण्याच्या, उत्तेजना वाढवण्याच्या 5-6 प्रकारच्या गोळ्या आहेत मार्केटला. आत्ताची परिस्थिती आपल्या भारतीय मार्केट सांगतो तुम्हाला. पण स्त्रियांची वाढवण्याची गोळी नाही, एकच गोळी आहे. त्याच्यात और नाहीत की स्त्रियांची क्षमता वाढवायची. बघा आता ही सिस्टीम कशी, आता ह्याच्यावर शासनाचं लक्ष नाही. लक्षात घ्या, हे त्यात किती रिस्ट्रिक्शन पाहिजे की कुणाला देतोय काय. तर ती गोळी जर त्या माणसाच्या हातात लागली तर कुठल्याही प्रकारे नुसती ओळख जरी असेल तरी आईस्क्रीम खा, माझा डबा, काय
मग ती ऑफिसमधली सहकारी असून द्या तुमची, म्हणजे कुठल्याही फक्त तुम्ही बोलत असून द्या की एकमेकाचे शेअर्स का घ्यायच्या, माझ्यातर्फे कोल्ड्रिंक, माझा वाढदिवस, कुठलंही कारण देऊ शकतं. त्या महिलेच्या शरीरात ते जर गेलं तर ती गोळी ते काम करणार ना तिची. त्याच्यानंतर हे सुद्धा प्रकार समाजात वाढलेत, ह्याबद्दल कोण लक्षात नाही. आपण फक्त बातम्या कधी करतो, घटना घडून गेल्यावर त्याची सगळीकडे इश्यू झाले आहो की ही घटना घडली, ती घटना घडली. त्याचा बेस पण सांभाळला पाहिजे. सरकारी अनास्था पण कारणीभूत या गोष्टीला. अलीकडे आहे ना 23, 24, 25 वर्षांचा मुलगा बरोबर. आणि 2 मुलांची आई बरोबर. यांचं अफेअरचं प्रमाण पण वाढत चाललंय. आता हे म्हणण्यामागचं माझं कारण सांगते. अलीकडे थेऊरची एक केस होती, जे योगेश टिळेकर आहेत त्यांचे मामा सतीश वाघ, त्यांचा मर्डर झाला. त्यांच्या बायकोने एका 25 वर्षाच्या मुलासोबत सांगितली स्टोरी, सगळी स्टडी माझी, पण तशा अनेक स्टोऱ्या झाल्यात. हां, उदाहरण फक्त ताजं म्हणून ते दिलं. मुलांना नेमकं काय अट्रॅक्ट करतं आणि ह्या पद्धतीच्या गोष्टी कशामुळे वाढतायत, मुलांना सुद्धा आणि बायकांना सुद्धा? त्याचं थेट आणि स्पष्ट उत्तर तुम्हाला देतो. त्याचं उत्तर आपल्या मीडियावरच आहे. आणि ते फक्त अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी सांगली, पुणे किंवा अगदी लांब नाही पण नागपूरसारखं ठिकाण, या ठिकाणी जे वेश्यावस्ती आहेत तिथं तुम्ही जाऊन कधी मुलाखत घ्या. तिथं चांगले काम करणारे कर्मचारी आहेत बघा, शासनाचे काही ज्या मदतीत त्यांच्यापर्यंत पोचावणारी ही, तर त्यांच्या जीवनात लोकांना फक्त वेश्या म्हणजे फक्त बोगजन्य नुसती एवढीच कळली, पण त्यांचं आतलं आयुष्य फार भयानक आहे. तुम्हाला सांगतो, त्यांची मरण फार भयानक आहे, त्यांचं वार्धक्य फार भयानक आहे. एक की ही पण माणूसच आहे. अक्षरशः आपण म्हणतो ना कुत्र्याच्या मधून इतकं वाईट परिस्थितीत HIV झालेल्या महिला मारतात, ह्याचे कुणाला काही घेणं देणं नाही. हे बघत असताना एक गोष्ट जाणली, तुमचा जो पॉईंट आहे आता की वयस्कर महिला, ह्याला म्हणतात आंटी लवर त्यांच्या भाषेत. ह्या वाटावर मी सूट फुटलेल्या नवीन पोरांना हा प्रकार कळला कधी, ह्यांना काही भविष्यवाणी नाही झाली, काय स्वप्नात नाही आलं कोण. ह्या मोबाईलमध्ये हे साऊथचे चित्रपट जास्त बघतात. साऊथची प्रत्येक हिरोईनची प्रत्येक राज्याने एक डब आहे, हिरोईन कशी असावा, हिरो कसा असावा. आपला महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्राचा हिरो म्हणजे वेंदळा, बावळट, ही असा पार दादा कोंडकेपासून लक्ष्मीकांत बेर्डे बघा अशा सर्व. पण आपला हिरो स्ट्रॉंग कधीच झाला नाही महाराष्ट्र सृष्टीचा. आपला असाच टिवल्या बावल्या करणार राहिला. त्यांचा हिरो आपल्यापेक्षा वेगळा स्ट्रॉंग. आता बघा ते 20-20 कोटी घेता एका पिक्चरचे, त्यांची हिरोईन बघा तुम्ही, ती उंच पोरं दुहेरी हाडाची, तिची डब. हे जे आता झिरो फिगरचा जमाना बऱ्यापैकी गेलेला आहे, ज्याची आवड वेगळी असते. पोरांना ही गोष्ट अट्रॅक्ट करते सध्या की जाडजूड हिरोईन किंवा मोठी, हे आंटी लवर. आणि त्याच्यात बरेच कामगार आहेत अजून. कसं की मुलींच्या विषयीचं आकर्षण याचा अर्थ त्या मुलांचं कमी होतं थोडं, हे करून खरं आहे. पोरं पण बोलते, ते काय म्हणतात, अरे ते मामा लय नखरे त्यांचे, ते लय किचकिच करणार हे ते, म्हणजे. आणि शिवायचंच लग्न झालेलं नसतं, तिचा भाऊ बी डेंजर असतो, ते हानमार करतो की माझ्या बहिणीला बोलला का, माझ्या बहिणी छेड काढली का, कोणी एवढं डोकं खाऊन घेता म्हणला. त्यापेक्षा आंटी बेस्ट. म्हणलं हे कसं रे, मला टेन्शनच नाही काय. म्हणजे कसं, कुठं तक्रार नाही काय नाही, फक्त तिच्याकून थोडंसं आलं पाहिजे, म्हणजे तिने थोडं असं प्रपोज केलं पाहिजे किंवा असं वाटलं पाहिजे. ती धाडस करत नाही म्हणलं लगेच, तिच्याकून आलं पाहिजे. म्हणजे तळं, आपण तळ्यात पाणी प्यायला जायचं, तळं आपल्याकडे आलं पाहिजे. हा प्रकार फार वाढला भयंकर. आणि तिथं म्हणजे टेन्शनच नाही ना काय, आणि पैसे पण मिळतात. शीतं असू, ग्रामीण भागात असू, 35-40 वर्षाची महिला आणि 15 ते 18, 19, 21पर्यंतची मुलं, हे आणखी संबंधाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण आता इथं सिटीतलं मला काही एवढं सांगायचं नाही, ग्रामीण भागात 70% प्रकरणं ही दडपली जातात. हां, हे खरं आहे. थोडी नॉर्मल प्रकरणं येतात आणि एखादं प्रकरण तर मग काय महाराष्ट्रात उचलून धरतो असं. म्हणजे पण काळ जे चाललं आहे ना, हे फार चुकीच्या दिशेने चाललं आहे. तुम्हाला सांगतो, कोणाला निर्बंध नाही, काय नाही. आणि मुलं ऐकत नाहीत आईवडिलाचं. आता ऐकत नाही. नवी पिढीबद्दल आपण बदलतो. नव्या पिढीबद्दल बोलत असताना आपण ह्या सगळं बऱ्यापैकी नव्या पिढीबद्दलच बोलतो. राग, चिडचिड बरोबर प्रचंड वाढलेला आहे. वाढली. हां,
ते सुद्धा कुठेतरी नातं संपवण्यासाठी कारणीभूत आहे? नाही, याच्या पाठीमागे एक कारण आहे स्वप्नांचं हे वाढली आहे. म्हणजे ते लहान स्वप्न नको आहे आज कोणाला. तुमचा पगार आज 20,000 रुपये असेल तर तुम्ही माझे सगळा खर्च 12,000 होते, मग मी 8,000 EMI पेड करू शकते. तुमची मेंटॅलिटी अशी झाली आता. मग तुम्ही लगेच 2 लाखाची वस्तू घेणार 8,000. असं ही स्वप्न वाढल्यामुळे हा मॅटर झाला आहे सगळा असं मला वाटतं. इच्छा म्हणजे लोकांना एक्स्ट्रा पाहिजे, अजून पाहिजे, आणि अजूनच्या नादात जीव जातो आहे लोकांचा. एक मरते दुसरं तुरुंगात जाते, अजून पाहिजे. मंडळी, तुम्ही पूर्ण चर्चा ऐकली आहेत. मामांनी अनेक विषयांना हात घातला आणि त्या सगळ्या विषयांवरती सखोल आपण चर्चा केलेली आहे. शरीर संबंध असतील किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, अनैतिक संबंध, त्यातून होणाऱ्या हत्या, मुलांची मानसिकता कशी वाढत चाललेली आहे, गुन्हेगारीकडे ते कसे वळत आहेत, किंवा इतर अनेक गोष्टींना आपण हात घातलेला आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि मामांकडून अशा कुठल्या आणखी नवीन विषयावरती व्हिडिओज घेऊन यायला पाहिजे त्याचे सजेशन्स सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला देऊ शकता. आणि बाकी तुम्ही त्यांना त्यांच्या YouTube चॅनलवरती बघताच. विषयच भारीचा हा पॉडकास्ट कसा वाटला तेही आम्हाला कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अरे, मामांचं चॅनल आहे कलम 302 बिलॉंग, त्याला लाईक करा, शेअर करा आणि तिकडेही त्यांचे व्हिडिओज बघत राहा. सोबतच आपल्या विषयच भारीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.